इथे मागे आपल्या मुख्यमंत्र्यांकडचं काम मुंबईला घ्यायचं आणि 20 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 165 आश्रमशाळा चालू आहेत। महाराष्ट्र शासनाने फडणवीस सरकारने 2019ला 20% अनुदानाचा कॅबिनेट निर्णय घेतलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत एकही रुपया दिलेला नाही। त्यामुळं गेल्या 5 वर्षापासून एकही रुपया शासनाने आम्हाला पदरात टाकलेला नाही। या मागासवर्गीयांच्या शाळा कशा चालाव्यात विना अनुदान तत्वावर? 20 वर्षे कशा चालाव्यात? महाराष्ट्रामध्ये एकही शाळा अशी नाही की ज्या अनुदान नाही असेल, परंतु या मागासवर्गीयांच्या निवासी शाळा आहेत, त्यांना अनुदान मिळावं म्हणून आज विद्यार्थ्यांच्या मार्फत आणि संस्था चालकाच्या वतीनं या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये आम्ही लवकरात लवकर या अधिवेशनाच्या अगोदर, या आचारसंहिताच्या अगोदर अनुदान द्यावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे। त्यांनी काय म्हणले? अजितदादांनी आत्ता हा विषय मुख्यमंत्र्याकडे मी आत्ता गेल्यानंतर देतो अशा प्रकारे आम्हाला सांगितलं आणि त्यांच्या पीएकडे ते पत्र, कागद निवेदनाचा पत्र दिले। काश्मीर तुळे जळकोट, सावित्रीबाई फुले आश्रमशाळा जळकोट।